ऊर्जा साधने या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघतोय की प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधन आणि त्याच्यामध्ये आहे जल ऊर्जा. आता आपल्याला उजव्या बाजूला एक छायाचित्र दिसतच आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे जलविद्युत. म्हणजे तिथं आपल्याला पाण्याचा साठा दिसतोय. काही तारांचे खांब आहेत आणि वायर्स आपल्याला दिसत आहेत तिथे संपूर्णपणे. आता आपण मुद्दे स्पष्ट करूया. तर वाहत्या पाण्याच्या गतीज ऊर्जेपासून मिळवलेल्या ऊर्जेला जल ऊर्जा असं म्हणतात. वाहतं पाणी त्याच्या जो वेग असतो त्याच्या म्हणजेच गती याच्या ऊर्जेपासून मिळवलेल्या ऊर्जेला ही जल ऊर्जा असं म्हणतात. आणि मग या ऊर्जेचा वापर करून जलविद्युत निर्मिती ही केली जाते. आता जल ऊर्जेमुळे पर्यावरणाची हानी होत नाही, काहीही नुकसान होत नाही. तसंच जलविद्युत निर्माण करताना वापर केलेल्या पाण्याचा पुन्हा वापर करण्यात येतो. बरोबर आहे. नीट लक्षात घ्या मुद्दा. कशा पद्धतीने विस्तृतीकरण आहे की जलविद्युत मध्ये काय होतं, तर ज्या पाण्याचा वापर आपण एकदा विद्युत निर्मितीसाठी केला तर त्याच पाण्याचा वापर आपल्याला पुन्हा सुद्धा करण्यात येतो. मग आता ह्याच्याबद्दलचं उदाहरण बघितलं तर पंजाब मधल्या भाकरा नांगल आणि महाराष्ट्रातील कोयना ह्याचे हे त्यांचे जल ऊर्जा प्रकल्प आहेत. बरोबर. पुढे जाऊया. पवन ऊर्जा. आता पवन ऊर्जेमध्ये काय आहे तर या आता पवन ऊर्जेमध्ये काय आहे तर या संसाधनाचा वापर हा मानव शेकडो वर्षापासून करत आहे. तर कशा रीतीने, तर उदाहरण घेतलं तर शिडावर चालणारी जहाज. पूर्वीची जहाज आठवतात कसं त्यांना अशी कपडे 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 आणि मग त्यांना जसं हवा आली की त्या रोगानं त्यांना ती वळवता यायची. परंतु वाऱ्याच्या शक्तीचा वापर विद्युत निर्मितीसाठी हा अलीकडेच सुरू झालेला आहे. आणि पवन ऊर्जा निर्माण करण्यासाठी वाऱ्याचा वेग हा किती असावा लागतो, ताशी 40 ते 50 किमी असावा लागतो. आणि वाऱ्याच्या वेगामुळे पवनचक्क्याची जशी पाती फिरतात आणि मग गतीज ऊर्जा निर्माण होते आणि मग या गतीज ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं आणि अशा रीतीने ही पवन ऊर्जा निर्मित केली जाते. पुढे जाऊया. आता आपण बघत आहोत की शेतीसाठी, घरगुती वापरासाठी, उद्योगांसाठी या ऊर्जेचा वापर केला जातो आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, तामिळनाडू इत्यादी या सगळ्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी ही पवन ऊर्जा केंद्र आहेत. विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू इत्यादी राज्यामध्ये अनेक ठिकाणी पवन ऊर्जा केंद्र आहे. आता आपण बघतोय सौर ऊर्जा. तर सूर्यापासून आपल्याला जो प्रकाश आणि उष्णता मिळते त्या सौर ऊर्जेची तीव्रता ह्या पृथ्वीवर आणि उष्णकटिबंधामध्ये सर्वात जास्त असते. आता हे आपण शिकलेलो आहोत. मग आता या भारतासारख्या आपल्या देशामध्ये उष्णकटिबंधीय देशामध्ये या ऊर्जेचा वापर करण्यास आपल्याला भरपूर वाव आहे. कारण आपल्याकडे गरमी भरपूर असते, उष्णता पण भरपूर असते. उदाहरण आपण घेतलं तर महाराष्ट्रामधलं धुळे हे ठिकाण. तसंच जिल्ह्यातील साक्री येथील सौर विद्युत प्रकल्प, त्याच्यानंतर सौर ऊर्जेद्वारा कुकर, दिवे, हीटर, वाहने इत्यादी उपकरणं ही आपल्याला चालवता येतात. मग आता या सौर ऊर्जेची निर्मिती ही सूर्यकिरणांची तीव्रता, सूर्य आपला असतो त्याची तीव्रता जेवढी असेल आणि आपल्या सूर्यदर्शनाचा कालावधी याच्यावरती अवलंबून असते. कोणती ऊर्जा? सौर ऊर्जा. परत एकदा बोला, कोणती ऊर्जा? सौर ऊर्जा. बरोबर. पुढे आता आपण बघणार आहोत सागरी ऊर्जा. काय आहे ही बरं? आणि सौर कुकर ह्या
उपकरणाचं चित्र आपण या उपक्रमामध्ये बघत आहोत. दिसतंय तुम्हाला? आतमध्ये 4 भांडे ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये डाळ, भात, भाजी ठेवलेली आहे आणि ते सूर्यात एक विशिष्ट ते कुकर येतो सौर ऊर्जेचा आणि त्याच्यामध्ये सूर्याची किरण परावर्तित होऊन त्याच्यामध्ये ते जेवण तयार केलं जातं. तर हा अशा प्रकारचा आहे हा सौर कुकर. आता आपण अभ्यास करणार आहोत सागरी ऊर्जेचं. तर सागरी लाटा आणि भरती ओहोटी या सागर जलाच्या हालचाली आहेत. काय काय आहेत? सगळ्यात आपण जेव्हा बघतो याचा अभ्यास करतो तेव्हा सर्वप्रथम मुख्यत्वे आपण आपलं लक्ष कुणाकडे जातं? परत एकदा मुद्दा स्पष्ट करूया. जेव्हा आपण समुद्राजवळ येतो त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी दिसतात? पहिल्या म्हणजे आपल्या सागरी लाटा, समुद्राच्या लाटा. त्याच्यानंतर या समुद्रामध्ये उलथापालथ कशी होत असते? एकतर भरती आणि दुसरे आहे ओहोटी. हे मुख्य समुद्राचं सगळं विशेषीकरण आहे. आता या हालचालीमुळं अविरतपणे चालूच असतात. लाटा येत असतात, भरती होत असते, त्याच्यानंतर ओहोटी येते, ओहोटी नंतर परत भरती येते, परत सागराच्या लाटा येत असतात. त्या येतच असतात आणि जातही असतात, येत असतात आणि जात असतात. म्हणजे ह्या हालचाली ह्या सातत्याने चालू असतात. मग या लाटांचा वेग आणि त्यांचा शक्ती यांचा वापर करून वीज निर्मिती करण्याचं एक तंत्र आता अवगत झालेलं आहे. आता येथे सुद्धा गतिज ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा ही मिळवली जाते आणि ही ऊर्जा सुद्धा प्रदूषण मुक्त आणि अक्षय अशी आहे, कधी न संपणारी. सागराच्या लाटा कधी संपत नाहीत आणि सागरामधलं भरती आणि ओहोटीच्या या हालचाली कधीच संपत नाही. भरती संपली की थोड्या कालावधी असं म्हणता येत नाही, पण थोड्या तासांनी भरती पण असते. मग भरती झाली की परत ओहोटी असते. म्हणजे हे संपूर्णपणे हे चक्र चालूच असतं. मग भारतासारख्या द्वीपकल्पीय देशामध्ये या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होऊ शकतो आणि तसंच प्रकल्प हे भारतात सुरू करण्याचे प्रयत्न अगदी जोरात सुरू आहे आणि चालू आहे. आता समजलं तुम्हाला? सागरी ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा लक्षात आलं व्यवस्थित? चला पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत आणि विषय आहे सागरी ऊर्जा. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या टिपा लिहामधलं हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.